मस्साजोग बीडच्या केज तालुक्यातलं एक छोटं गाव. सध्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बातम्यांमध्ये आहे. याआधी मस्साजोग गाव बातम्यांमध्ये यायचं तेव्हाही कारण संतोष देशमुखच असायचे. पण बातम्या यायच्या गावाला पुरस्कार मिळाल्याच्या, बातम्या यायच्या गावामध्ये झालेल्या बदलाच्या, बातम्या यायच्या संतोष देशमुख यांच्या लोकप्रियतेच्या. कारण मस्साजोगचा चेहरा मोहरा बदलण्याचं क्रेडिट हे संतोष देशमुख यांनाच दिलं जातं. आताही त्यात संतोष देशमुख यांचं नाव मस्साजोगमध्ये गाजतंय. पण त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वेगवेगळी नावं पुढे येणं, आरोपींची अटक, सरेंडर या सगळ्या घडामोडींमध्ये एक नव्या आरोपीचं नाव पुढे आलं आहे. असा आरोपी जो संतोष देशमुख यांचा मित्र होता, जो देशमुखांच्या अंत्यविधीला उपस्थित होता, जो देशमुखांना न्याय मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनात सुद्धा सहभागी झाला होता. याचं नाव सिद्धार्थ सोनवणे आणि त्याचं काम अपहरण करणाऱ्या आरोपींना दिलेली एक टीप. सोनवणेनं नेमकी कुठली टीप दिली, या सगळ्या प्रकरणात त्याची भूमिका काय आहे आणि इतके दिवस सोनवणेचं नाव चर्चेत का नव्हतं, समजून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. डोणगाव टोलनाक्याच्या पुढे त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यांना गाडीतून उतरवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी देशमुखांना आपल्या स्कॉर्पिओमध्ये जबरदस्तीने नेलं आणि काही तासातच बोरगाव दहिटणा रोडवर देशमुख यांचा मृतदेह सापडला. त्यांची अगदी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर मस्साजोग आणि सगळ्या केजमधलं वातावरण तापलं. ग्रामस्थांनी बंदची हाक दिली. रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. केजमध्ये बस पेटवून देण्याची घटना सुद्धा घडली. त्यानंतर लागलीच राजकीय नेत्यांनी केजमध्ये हजेरी लावली. पण एका हत्येनंतर गावातल्याच नाही तर तालुक्यातल्या लोकांनी एकत्र येण्यामागे कारण होतं मस्साजोगसाठी संतोष देशमुख यांनी केलेलं काम. संतोष देशमुख यांचं मूळ गाव हे बार्शी तालुक्यातलं. मस्साजोग हे त्यांच्या मामाचं गाव. बार्शीमध्ये 5 एकर जमीन असली तरी संतोष यांच्या आजोबांनी त्यांना मस्साजोगमध्ये आणलं आणि ते वाढले मस्साजोगमध्येच. पुढे जाऊन त्यांची ओळख समाजसेवक म्हणून, लोकांच्या हाकेला धावून येणारे संतोषांना म्हणून झाली. देशमुख हे 3 टर्म सरपंच म्हणून निवडून आले. पहिल्यांदा ते जनतेतून सरपंच झाले. त्यानंतर सदस्यांमधूनही त्यांची सरपंचपदी वर्णी लागली. त्यानंतर संतोष देशमुख पुन्हा जनतेमधून सरपंच म्हणून निवडून आले. संतोष देशमुखांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात मस्साजोग गावानं स्वच्छता आणि झाड लावण्याबद्दल 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं होतं. आदर्श गाव म्हणूनही मस्साजोगची ओळख बनू लागली होती आणि संतोष देशमुखांची मस्साजोगसह परिसरातल्या गावांमध्ये लोकप्रियता वाढली. साहजिकच त्यांच्या हत्येनंतर सगळं गाव एकत्र आलं. कारण देशमुखांच्या गावातल्या प्रत्येक माणसाशी कनेक्ट होता. सगळं गाव त्यांना मानायचं. पण याच गावातल्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं देशमुख यांच्या ठाव ठिकाणाची टीप दिल्याचं समोर येतंय. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शनिवारी कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे या मस्साजोगच्या रहिवाशाला अटक केली. सिद्धार्थनं देशमुख यांचं अपहरण होण्याआधी त्यांच्या लोकेशनची माहिती आरोपींना दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 6 डिसेंबरला मस्साजोगमध्ये अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या आवारात हाणामारी झाली. त्यानंतरच सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यातल्या संघर्षाला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतंय. या सगळ्यात सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी 9 डिसेंबरला देशमुख यांचं अपहरण केलं आणि पुढच्या काही तासातच त्यांचा मृतदेह सापडला. 9 तारखेच्या दुपारी संतोष देशमुख कामासाठी बाहेर होते. त्यानंतर ते दुपारच्या वेळेस मस्साजोगच्या दिशेनं निघाले आणि डोणगाव फाट्याच्या पुढे त्यांची गाडी आलेली असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना गाठलं. 9 तारखेला देशमुख कुठं आहेत, कुठल्या गाडीत आहेत हे लोकेशन आरोपींना सिद्धार्थ सोनवणे या मस्साजोगमधल्या तरुणानंच दिल्याची माहिती पुढे येत आहे. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं हत्या प्रकरण घडल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोग गावातच थांबला होता. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी जे आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये सुद्धा सिद्धार्थ सोनवणे सहभागी झाला होता. इतकंच नाही तर जेव्हा देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हाही सिद्धार्थ तिथं उपस्थित राहिला. काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सिद्धार्थ हा सरपंच संतोष देशमुख यांचा जवळचा सहकारी होता. त्यामुळं त्याच्यावर संशय येण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणूनच तो अंत्यविधी ते आंदोलन सगळीकडे फिरला. मात्र बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं तपासाचा फास आवळला. त्यांनी हत्या प्रकरणाचा तपास हा मस्साजोग गावातच केंद्रित केला. तपास करत असताना पोलिसांना एक कुणकुण लागली. ती म्हणजे कुणीतरी जवळच्या व्यक्तीनं संतोष देशमुख यांचं लोकेशन आरोपींना पुरवलं असल्याची. हे लोकेशन पुरवणारा व्यक्ती गावातलाच असल्याचा संशय पोलिसांना आला. लोकेशन पुरवणाऱ्याचा तपास पोलीस करत असल्याचं कळाल्यावर सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगमधून फरार झाला
आणि त्यानं मुंबई गाठली. हत्या झाल्यानंतर 2च दिवसात सोनवणे मस्साजोगमधून फरार झाल्यानं त्याच्याबद्दलचा संशय आणखी वाढला आणि त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली. तो गावातून फरार झाल्यावरच या गुन्ह्यात सहभागी असल्याबद्दल पोलिसांना खात्री पटली. मग सुरू झाला त्याचा तपास. इकडे मुंबईत आलेला सोनवणे आपलं लोकेशन वारंवार बदलत होता. आपण पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून त्यानं एकूण 5 वेगवेगळे सिम कार्ड वापरले. त्यामुळं त्याच्या मुसक्या आवडणं पोलिसांना कठीण जात होतं. पण पोलिसांनी त्याचं लोकेशन शोधून काढलं तर कल्याणमध्ये एका मोकळ्या मैदानात असलेल्या उसाच्या गाड्यावर सोनवणे काम करत होता. पोलिसांनी तिथूनच त्याला अटक केली आणि मग त्याला केजमध्ये आणण्यात आलं. सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांसोबतच सिद्धार्थ सोनवणे यालाही न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. तिथे त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता त्याच्या तपासादरम्यान नेमके काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण सोनवणे याच्या अटकेमुळे देशमुख यांच्या अपहरणाचा प्लॅन करण्यात आला होता का? हा प्लॅन कधी करण्यात आला? कुणाच्या सांगण्यानं करण्यात आला? प्लॅन फक्त अपहरणाचा होता की हत्या करणं ठरलं होतं? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. अटकेत असलेले इतर आरोपी आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा काय संबंध आहे याचा तपास सुद्धा आता पोलिसांकडून केला जाईल. पण सोबतच आणखी एका प्रश्नाचं उत्तर पोलीस तपासात समोर येण्याची अपेक्षा आहे. ज्या गावासाठी संतोष देशमुख यांनी प्रचंड काम केलं, ज्या गावात देशमुखांना मानणारी लोकं होती, त्याच मस्साजोगमधल्या तरुणानं देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तीनं त्यांच्या हत्यारांना देशमुखांच्या लोकेशनची टीप नेमकी का दिली असेल? या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.